नित्य स्वामी दर्शन 15 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे नेमके काय घडते हे तुम्हाला मी आज समजावून सांगतो. पाठीच्या कण्याच्या तळाशी जे मूलाधार चक्र आहे तिथेही कुंडलिनी सर्पिणीचे केशरी पिल्लू आहे. ही कल्पना मनात रुजवून ज्ञानदेवांनी ही कुंडलिनी शक्तीची जागृत अवस्था कशी प्रकट होत जाते हे खूप विस्ताराने सांगितले आहे. 3.5 वेटोळ्यांचे हे पिल्लू त्या मूलाधार चक्रात खाली मुख करून झोपलेले असते. ते पिल्लू जागे होते आणि 6 चक्रांचा भेद करीत ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करते. हा योग्याच्या उन्नतीचा प्रवास आहे. योग्यापाशी असलेल्या तीव्र जाणीवेशी आणि त्या जाणीवेचा विकास होणाऱ्या प्रक्रियेशी ही कुंडलिनी शक्ती निगडीत आहे. जाणीव आहे म्हणून मानवी इंद्रिय भोगांचा व्यवहार सदैव चालू राहतो. त्यातून भोगांची लालसा वाढते. माणसाचे मन क्षणिक सुखाला भुलते. ती जाणीव नष्ट झाल्याशिवाय योग्याच्या उन्नतीचा प्रवासच सुरू होत नाही. शरीर वासना आड येतात. आत्मिक प्रगती साधायची असेल तर अष्टांग योगाच्या या पायऱ्या ओलांडून समाधी अवस्थेपर्यंत पोचायचा एकमेव उपाय म्हणजे कुंडलिनी शक्तीची तीव्र जागृती. मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असलेल्या या कुंडलिनीला जागे केले की ती 6 चक्रे भेदक मस्तकातल्या ब्रह्मरंध्रांशी पोहोचते. तोपर्यंत ही सर्पिण वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचा फडशा पाडत सुसाट वेगाने सुटते. ज्ञानदेव म्हणतात, तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. ज्ञानेश्वरी 6:228. आकाशातील नक्षत्रे तुटून पडावीत, त्यांची झळाळी चमकून उठावी. तेजाचे मूर्तिमंत रूप असा सूर्यच आपले आकाशातले स्थान सोडून खाली पृथ्वीवर उतरावा किंवा जमिनीत रुजलेले साक्षात प्रकाशाचे बीजच अंकुर फुटून वाढल्यागत दिसावे, तशी जागृत झालेली कुंडलिनी शक्ती असते. योगाचे ईश्वरी रूपात रूपांतर होण्यासाठी ही प्रचंड सुप्त शक्ती जाणीवेचे विश्व नष्ट करीत जागृत होते. त्याला ज्ञानदेवांनी कुंडलिनी शक्ती म्हणून संबोधले आहे. आत्मिक उन्नतीचा मार्ग अनंताला भेदणारा आहे. त्या मार्गावरच परमेश्वरी प्रकाश उजळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ही कुंडलिनी शक्ती मस्तकातील ब्रह्मरंध्रांशी पोहोचल्यावर चंद्रामृतात न्हाते आणि शांत होते. कारण जागृत झालेल्या या कुंडलिनी सर्पिणीच्या मुखात अमृत पडते. ही स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष समाधी अवस्थेत जाऊन पोहोचतो. श्री नृसिंह सरस्वती त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले होते म्हणून ते समाधी अवस्थेत 400-500 वर्ष राहिले. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.